महासत्ता चौक ते आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात सध्या काळेकूट दुर्गंधीयुक्त पाणी साचलं असून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। स्थानिकांच्या माहितीनुसार या ओढ्यात प्रोसेसिंग युनिट्स, फाउंड्री, कत्तलखाने तसेच गटारीचं सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत आहे। ओढ्याच्या एका बाजूला रसायन मिश्रित काळे पाणी वाहताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला प्लास्टिक व इतर कचऱ्याचे ढीग इतक्या प्रमाणात साचले आहेत की त्यावर झाडे उगवली आहेत। हा कचरा कित्येक दिवसापासून न हटवल्याचं यावरून स्पष्ट होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। गंभीर बाब म्हणजे हेच दूषित पाणी पुढे जाऊन पंचगंगा नदीमध्ये मिसळतं आणि त्यानंतर शिरोळ तालुक्यातून कृष्णा नदीपर्यंत पोहोचते। या पाण्याचा वापर स्थानिक जनता आणि जनावरे करत असल्याने आरोग्यावर तसेच शेतीवर दीर्घकालीन दुष्परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय जनहित पार्टीचे अध्यक्ष कृष्णात दादासाहेब पाटील यांनी दिला। यावेळी शिरढोणचे पर्यावरण समिती सदस्य विश्वासराव बालीघाटे आणि दत्तात्रय पाटील तसेच इचलकरंजीचे रवी पाटील उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी संबंधित विभागाकडून तात्काळ पाहणी करून सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित करणे, कचरा हटवणे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गोरमकर।